मंडळी, मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या विकायला आल्या आहेत, म्हणून कैऱ्या लवकर घेऊन या, कारण आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कैऱ्याच्या चटण्या. आता चटण्या म्हटलं तर त्यात प्रकार आले, म्हणून मी आज बनवणार आहे 4 प्रकारच्या कैऱ्याच्या चटण्या. चटण्या आपल्या छान खारट, तिखट, आंबट, चटपटीत होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण पहिल्या प्रकारच्या चटणीला लागणारं साहित्य बघून घेऊया. तर चटणी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 1 कैरी, त्यानंतर फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि जिरे, 1 चमचा जिरे आहे. 2 ते 3 चमचा गूळ लागणार आहे. थोडंसं मीठ चवीनुसार घ्या. मी ते काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं. अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हिंग घेतलेली आहे. अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला चटणी बनवायला लागणार आहे. साहित्य नीट बघून झालेलं आहे. आता आपण कैरीला सोलून आणि किसून घेऊया. आता मी कैरी सोलून घेत आहे अशा प्रकारे. जर का तुमच्या कैऱ्या थोड्या कोवळ्या वगैरे असतील ना, तर याची सोलाची पण काही गरज नाही, तुम्ही अशाच त्या वापरू शकता. पण मी इथे ही कैरी सोलून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण कैरी छान अशी सोलून घ्यायची. त्यानंतर आपण किसून घेऊया. हे बघा, कैरी छान नीट सोलून झालेली आहे. आता मी याचं मधून काप करून आपण याला किसून घेऊया. अशा प्रकारे मी काप करून घेतले आहेत. आता आपण याला किसून घेऊया. तर मी इथे किसणी घेतलेली आहे. हे बी असते ते काढून घ्यायची. आता मी ही कैरी छान किसून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण कैरी छान किसून घ्यायची. उन्हाळ्यात अन्न पचायला जड जाते, तर त्यावेळी ह्या चटण्या एकदम बेस्ट आहे. जेवण घेतलं की थोडीशी चटणी तोंडी लावायला घेऊन घ्यायची. यानी जेवण छान होते आणि पचन पण छान होते. कच्ची कैरी उन्हाळ्यात खाणं खूप चांगलं आहे, कारण यात भरपूर व्हिटॅमिन सी असते. म्हणून तुम्ही याचं ज्यूस सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघू शकता. किंवा मग चटणी वगैरे जसं आज आपण बनवणार आहोत ना, तसं सुद्धा बनवू शकता. हे बघा, कैरी छान किसून झालेली आहे मस्त. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग चटणी बनवायला सुरुवात करूया. किस इथे रेडी झालेला आहे. आता मी यात घालत आहे मीठ. चवीपुरतं घाला मीठ. त्यानंतर मी थोडंसं काळं मीठ घालत आहे, यानी टेस्ट छान येते म्हणून. त्यानंतर मी घालत आहे जिरेपूड, थोडंसं हिंग आणि तिखट. तिखट पण चवीनुसारच घाला. जर तुमचं जास्त तिखट असेल तर कमीच घाला. आता हे नीट मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. छान एकजीव करून घ्यायचं. पूर्ण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण यात घालूया गूळ. तर मी हे पूर्ण गूळ यात घालत आहे. अशा प्रकारे बघा, मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि पाणी सुद्धा सुटायला लागलं आहे. पण गूळ पूर्ण मिक्स झालेला नाहीये, म्हणून मी इथे ही चटणी 10 ते 15 मिनिट झाकून ठेवत आहे. 10 ते 15 मिनिट झाले की मग ह्या चटणीला आपण जिरा मोहरीची फोडणी देऊया. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया चटणी कशी झाली आहे. हे बघा, चटणीला छान पाणी सुटलेलं आहे. हे बघा, चटणीला छान पाणी सुटलेलं आहे आणि सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण जिरा मोहरीची फोडणी देऊया. तर मी ते छोटं भांड घेतलेलं आहे. यात आपण थोडंसं तेल घालून घेऊया, 1 चमचा वगैरे. आणि तेलला छान गरम होऊ देऊया. तेल इथे छान गरम झालेलं आहे. आता आपण यात घालूया मोहरी. हे बघा, छान तळतळायला लागली. आता आपण घालूया जिरे.
मी गॅस बंद करत आहे इथे. मी छान असं गोल गोल करून या चटणीवर घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली पहिली चटणी रेडी झालेली आहे. दिसतंय ना छान? दिसायलाच चटपटीत दिसत आहे, हो की नाही? तुम्ही पण करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कशी जमली. पहिल्या प्रकारची चटणी रेडी झालेली आहे. आता आपण बघूया दुसऱ्या प्रकारच्या चटणीकडे. मिरचीचा ठेचा तर सगळेच खातात आणि झणझणीत पण वाटते, पण हा कैरीचा ठेचा तुम्ही नक्की ट्राय करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊया. तर कैरीचा ठेचा बनवायसाठी आपल्याला लागणार आहे एक कैरी, 1 ते 2 टेबलस्पून शेंगदाणे, थोडंसं चाट मसाला. फोडणी द्यायसाठी आपल्याला लागणार आहे जिरा मोहरी, हे दोन्ही 1-1 चमचा आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, तुम्ही चवीनुसार घ्या. मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि शेवटी कोथिंबीर. तर हे सगळे साहित्य आपल्याला ठेचा बनवायला लागणार आहे. नीट बघून घ्या. तर ठेच्यासाठी साहित्य बघून झाले आहेत. आता काय करायचं, मी इथे घेतलेला आहे तवा, गॅस सुरू केलेला आहे. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये मिरची, लसण आणि शेंगदाणे हे नीट भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तवा गरम झालेला आहे. मी इथे तेल घालत आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी यात घालत आहे मिरची, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे. गॅसची फ्लेम मध्यम करून टाकायची आणि हे नीट भाजून घ्यायचं अशा प्रकारे. जर तुम्हाला ठेचा झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे स्किप सुद्धा करू शकता. असं नीट तेला भाजून घ्यायचं. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. जर का तुम्हाला जास्त तिखट नको आहे तर मिरचीचं प्रमाण कमी करा. अजून आता अर्धा मिनिट भाजून घेऊया, मग आपण गॅस बंद करून घेऊ, कारण हे जवळपास भाजले गेले आहे. शेंगदाण्याचा रंग वगैरे छान चेंज झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे, कारण हे थोडे जळायला लागलेले आहेत म्हणून. हे बघा छान नीट भाजले गेले आहे. आता याला काही वेळसाठी थंड होऊ देऊया, तोपर्यंत आपण कैरी कापायला घेऊया. आता मी कैरी छान बारीक बारीक कापून घेणार आहे, कारण आपण याला चॉपर मधून बारीक करणार आहोत म्हणून. बघा अशा प्रकारे बारीक बारीक करून घ्यायची. मिक्सर मधून काढलं की चव येत नाही तेवढी. जर तुम्हाला ही खलबत्ता मधून वाटून वगैरे घ्यायची असेल तर ते तर उत्तमच राहील, कारण त्याने अजून छान चव येते. मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण कैरीच्या चटण्या बनवणार आहे त्या तुम्ही 10 ते 15 दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा जेवण करता तेव्हा ती तोंडी लावायसाठी घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे छान काप करून घेतले आहेत मी. इथे आपण कोथिंबीर सुद्धा बारीक बारीक कापून घेऊया. कोथिंबीर कापून झालेली आहे. आता मी चॉपर मध्ये हे सगळे साहित्य घालून घेणार. तर मी इथे चॉपर घेतलेला आहे आणि आता आपण हे जे कैरीचे काप केले आहेत ना ते आपण यात घालून घेऊया. जर का तुमच्याकडे चॉपर वगैरे नसेल तर खलबत्त्यात छान वाटून घ्यायची, म्हणजे चव अजून छान येते. कैरी टाकून घेतलेली आहे. आता आपण जे हे भाजून घेतलेलं आहे ना शेंगदाणे, मिरची आणि लसणाचं, ते घालून घेऊया यात. त्यानंतर आपण घालूया चवीपुरतं मीठ,
काळं मीठ पण टाकत आहे मी, त्यानंतर चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. हे बघा कैरीचा ठेचा छान रेडी झालेला आहे. आता आपण याला जिरा मोहरीची फोडणी देऊया. तर मी हा ठेचा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण जिरा मोहरीची फोडणी देऊया. जर का तुम्हाला असाच ठेचा खायचा असेल तरी पण चालेल. मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि छोटं भांडं घेतलेलं आहे. यात मी घालत आहे थोडंसं तेल. तेल गरम होऊ देऊया. त्यानंतर आपण जिरा मोहरी घालून घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे. आता मी आधी मोहरी घालत आहे, त्यानंतर जिरा. आता ही फोडणी आपण ठेच्यावर घालून घेऊ. गॅस बंद केलेला आहे आणि ही अशा प्रकारे फोडणी घालून घ्यायची. याने ठेच्याचं टेस्ट अजून वाढते आणि खायला पण छान वाटते. मिक्स करून घ्यायची छान. कैरीचा ठेचा रेडी झालेला आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा कैरीचा ठेचा नक्की घ्या. हा ठेचा तुमची जिभेची चव वाढवेल. आता आपण वळूया तिसऱ्या प्रकारच्या चटणीकडे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. तर आपल्याला लागणार आहे 1 कैरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा सौंफ, अर्धा चमचा धने, थोडंसं हिंग घेतलेलं आहे मी इथे, चवीनुसार मीठ घ्या, अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे. इथे मी 2 मोठा चमचा साखर घेतलेली आहे. सुकलेल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, आणि 2 तमालपत्र घेतले आहेत. साहित्य नीट बघून झालेलं आहे. आता काय करायचं, मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जिरे, सौंफ, धने आणि 1 सुकलेली मिरची हे यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅस सुरू करते. आता आपण यात घालूया जिरे, त्यानंतर सौंफ. सौंफ झाली की आपण घालूया धने, त्यानंतर 1 सुकलेली मिरची. अशा प्रकारे हे साहित्य छान भाजून घ्यायचे. जोपर्यंत या साहित्यातलं मॉइश्चर असं निघत नाही तोपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं. थोडं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायची. आपण अजून अर्धा मिनिट हे भाजून घेऊ. आपण हा जो मसाला करत आहोत त्यांनी चटणीची चव अजून दुप्पट होते. हे बघा अशा प्रकारे भाजून झालेला आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. जिरा, सौंफ, धने छान भाजून झाले आहेत. आता याला थोडा वेळ गार व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण कैरी कापून घेऊया. तर आधी याला सोलून घ्यायचंय, नंतर कापून घ्यायचंय. बारीक बारीक काप करायचे. कैरी छान नीट सोलून झालेली आहे. आता आपण याची काप करून घेऊया बारीक बारीक. मी इथे जेवढ्या पण चटण्या बनवत आहे ते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. कारण कैरी उन्हाळ्यात खाणं खूप चांगलं आहे. कारण ही शरीराला थंडावा देते, ज्यामुळे जे आपल्याला डिहायड्रेशन वगैरे होते ना उन्हाळ्यामुळे ते टाळता येतात. बघा बारीक बारीक काप छान करून झालेले आहेत. जिरा, सौंफ, धने याचं बघा हे थंड झालेलं आहे, गार झालेलं आहे छान. आता आपण हे मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घेऊया. तर मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आणि हे मिश्रण यात घालून बारीक करून घ्यायचं. हे आपण बारीक करून घेऊया. हे बघा मिश्रण छान वाटून झालेलं आहे आणि असं पावडरी झालेलं आहे मिश्रण. अशा प्रकारे
चला आता चटणी बनवायला सुरुवात करूया। मी इथे तेच पॅन घेतलेला आहे। आता आपण गॅस सुरू करूया। तर मी पॅन मध्ये घातलेला आहे 2 टेबलस्पून तेल। तेलला छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालेलं आहे। आता मी यात घालत आहे मोहरी, त्यानंतर तमालपत्र। तमालपत्र आणि ही जी मिरची असते ना, सुकलेली मिरची, ही मी यामुळे घालत आहे की चटणीला छान फ्लेवर येते। यामुळे त्याला नीट छान शिजू द्यायचं। तमालपत्राला तेजपान सुद्धा म्हणतात आणि हे तेजपान आणि मिरची नंतर आपण चटणी झालं की काढून ठेवू शकतो। हे छान फ्राय करून झालेलं आहे। आता आपण यात घालूया कैरीचे काप, जे आपण छोटे छोटे काप केले होते ना, ते तेलात घालून घेऊ आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं। आता आपण ह्या मिश्रणाला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवू। झाकून यासाठी ठेवायचं की हे जे कैरीचे आहेत ना काप केलेले, हे थोडे नरम आले पाहिजे म्हणून। मंडळी 5 ते 10 मिनिट झालेली आहेत। आता आपण हे बघूया आणि छान सुगंध दरवळून राहिलेला आहे आणि नरम झालेला आहे। हे बघा, काप छान नरम झालेले आहेत। आता आपण यात बाकीचे साहित्य घालून घेऊया। तर मी इथे घालत आहे साखर। साखर ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर तिखट घालत आहे। तिखट चवीप्रमाणे घाला। मीठ पण चवीनुसार घाला। थोडंसं हिंग घालत आहे, कारण चव छान येते म्हणून। त्यानंतर आपण जे बारीक केलेलं मिश्रण होतं ते आपण यात घालून घेऊया। अशा प्रकारे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि परत शिजू देऊया। आता मी यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी घालत आहे आणि याला नीट शिजू देऊया। आता इथे मी जेवढ्याही रेसिपीज ट्राय करत आहे ना, जसं ठेचा वगैरे झाला, ह्या सगळ्या माझ्या आईंनी सांगितलेल्या आहेत। मी प्रत्येक उन्हाळ्यात त्या रेसिपीज करते आणि त्या चटण्या वगैरे पण बनवते, ज्यामुळे काय होते, जेवण वगैरे छान होते आणि सगळ्यांना त्या खूप आवडतात। म्हणून तुम्ही पण घरी त्या नक्की ट्राय करा। तर मी इथे 1-2 मिनिट ह्या चटणीला झाकून ठेवते। गॅस इथे मध्यमच आहे। हे आपण 5 मिनिट शिजू देऊया। 5 मिनिटं झालेली आहे आणि चटणी छान शिजलेली आहे। बघा, दिसतंय ना मस्त, आणि पूर्ण काप छान नरम पण झालेले आहेत। आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि आता आपण वळूया चौथ्या चटणीकडे। तिसऱ्या प्रकारची चटणी बनवून झाली आहे। आता आपण वळूया चौथ्या प्रकारच्या चटणीकडे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। तर चटणी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे कैरी। मी इथे सोलून घेतलेला आहे कैरीला छान। 1 टमाटर लागणार आहे। लसणाच्या पाकळ्या लागणार आहे 4 ते 5। चवीनुसार मीठ, फोडणीसाठी जिरा मोहरी अर्धा चम्मच घेतलेला आहे। 3 मिरच्या, थोडीशी साखर टाकू आपण आणि कढीपत्ता। साहित्य नीट बघून झाले आहेत। आता आपण कैरीचे नीट 2 भाग करून घेऊया आणि टमाटर चिरून घेऊया। तर मी अशा प्रकारे कैरीचे 2 भाग करून घेत आहे। हे बघा, नीट छान 2 भाग झालेले आहेत। बी काढून घ्यायची, याची बारीक बारीक काप करायची काहीच गरज नाही। अशाच प्रकारे टमाटरचे पण 2 भाग करून घ्यायचे। तर हे आपले चिरून झाले आहेत। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि मी गॅस सुरू करत आहे।
यात आपण घालूया थोडंसं तेल. तेलला छान गरम होऊ देऊया. त्यानंतर आपण बाकीचे साहित्य घालून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता काय करायचं, ही जी कैरी आहे ना याला असं ठेवायचं. दोन्ही भागाला असं ठेवून द्यायचं. त्यानंतर टमाटर, मिरची आणि लसूण आणि याला 5 मिनिट झाकून ठेवायचं. 5 ते 10 मिनिट झाले आहे मंडळी आणि बघा छान नरम आलेले आहेत. गॅस बंद केलेली आहे. आता हे थोड्या वेळ गार होऊ देऊया. त्यानंतर आपण मिक्सर मधून वाटून घेऊया. हे सगळे पदार्थ छान गार झाले आहेत. आता मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात आपण हे सगळं घालून घेऊ. अशा प्रकारे हे मिक्सरच्या पॉट मध्ये मी काढून घेत आहे आणि याला छान बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि हे सगळं मिक्सर मधून वाटून घ्यायचं. हे बघा पदार्थ छान वाटून झालेले आहेत. मिश्रण पण छान झालेलं आहे. आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. तर मी एका वाटीमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आणि गॅसवर मी छोटं भांड ठेवलेलं आहे, कारण आपल्याला जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे म्हणून. यात मी घालत आहे थोडंसं तेल. तेल गरम होऊ देऊया. त्यानंतर आपण यात जिरा आणि मोहरी घालू. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यात मोहरी घालूया. मोहरी जशी तडतडायला लागली की लगेच जिरे घालून घेऊ आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया आणि चम्मचनी छान ते असं मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केलेली आहे मी इथे. आता हे मिश्रण आपण घालूया चटणीवर अशा प्रकारे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मिश्रण एकजीव होतपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा मंडळी, चौथी चटणी सुद्धा आपली रेडी झालेली आहे. दिसताय ना मस्त. हे बघा मंडळी, तर अशा प्रकारे आपल्या चारही चटण्या छान रेडी झाल्या आहेत. मंडळी, तर शरीराला थंडावा देणाऱ्या कैरीच्या चटण्या छान रेडी झालेल्या आहेत. हे तुम्ही रोज जेवणासोबत थोडं थोडं घेऊन खाऊ शकता. बघा दिसताय ना मस्त आणि चवीलाही झकास. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही यामधून कोणती चटणी बनवली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.